धमाका काय असणार आहे यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला लागणार आहे. चला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत येथे. बसवंत गार्डन आहे मधुमक्षी उद्यान म्हणून. आणि आमच्यासाठी म्हणजे आज खूप लोकांसाठी येथे फ्री पास ठेवलेला होता, म्हणजे एंट्री फ्री ठेवलेली आहे. आणि बघू आता मध्ये कसं आहे तुम्हाला दाखवणार आहे. चला. आणि पाऊस खूप येतोय तर बघू आपलं किती फिरणं होणार आहे. चला आता आपण मधमाशी उद्यानामध्ये एंटर करू. आणि बघा एंट्रीच खूप सुंदर झालेली आहे आणि छान छान फोटो देखील आता आपण काढूया. मिनी दुबई म्हणून ओळखले जाणारे हे पिंपळगाव बसवंत आणि त्यात आहे बसवंत मधमाशी उद्यान. आणि हो अजून एक माझे माहेर देखील इथेच आहे बरं का. आणि बघा आर्टिफिशियल मध्ये किती छान मधमाशा त्यांनी येथे लावलेल्या आहे. एक आदर्श गाव कसं असावं याचं चित्र देखील त्यांनी ते खूप सुंदर साकारलेलं आहे. त्यात शेती, नदी, नाल्या, मस्तपैकी छान असे बंगलो, देऊळ सर्व खूप सुंदररित्या त्यांनी ते साकारलेलं आहे. आणि फोटोसाठी तर एवढे सुंदर लोकेशन इथे आहे. त्यासोबत बघा ह्या मधमाशाच्या पेट्या इथे त्यांनी ठेवलेल्या आहे. यापासून मध तयार केले जाते आणि त्याचा सेल देखील येथे होतो. ही आहे मधमाशी. आणि आम्ही पहिले जेव्हा इथे यायचो ना त्यावेळेस फ्री एंट्री होती आणि त्यावेळेस एवढं डेव्हलप नव्हतं. त्यानंतर आता खूप डेव्हलप केले, त्यांना देखील मेंटेनन्स आहे, एवढं सारं बघायला लागतं. त्यामुळे आता त्यांनी एंट्री फी येथे ठेवलेली आहे, पण आपले पैसे वसूल होतात. मधुमक्षी उद्यान देखील बघून झालेलं आहे. खूप मोठा आहे, वेळ कमी पडतो बघायला, त्यात पाऊस आणि आम्ही आलेलो आहे उशिरा. आणि खूप लांबून येते सहलीसाठी सुद्धा मुलं येतात. आज कानाकोपऱ्यात ह्या पर्यटन स्थळ म्हणून ह्या बसवंत मधमाशी उद्यानाचा आता प्रचार झालेला आहे. त्यासोबत येथे मिसळ देखील आहे. मिसळचा देखील आनंद घेण्यासाठी लोक येतात. आणि आता आपण यांचेच दुसरीकडे जे प्रोजेक्ट आहे बसवंत गार्डन म्हणून तेथे जाणार आहोत. हे पण एवढं सुंदर त्यांनी बनवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला आपला ब्लॉग पूर्ण बघायला लागणार आहे. नक्की बघा. एक गावाकडचा सर्व फील येथे त्यांनी दाखवलेला आहे. तुम्ही नक्की कनेक्ट व्हा ब्लॉगमध्ये आणि पूर्ण बघा.
आपल्या रिअल लाईफमध्ये जे असतं ना, ते फळं असो की कुठल्याही गोष्टी असो, छोट्या सर्व यांनी आर्टिफिशियलमध्ये एवढ्या सुंदर साकारलेल्या आहे ना. श्रावणी ह्या दोघींच्या टक्करमध्ये जाताना आणि ह्या ओरिजिनल नाही आहे, पण खूप सुंदर त्यांनी डुप्लिकेटमध्ये इथे ज्या उभे केलेल्या आहेत त्या अगदी ओरिजिनल सारख्याच दिसतात. खूप साऱ्या पुरातन वस्तू देखील त्यांनी येथे ठेवलेल्या आहे. त्यासाठी चला आपण पुढे जाऊन बघूया आता कुठे कुठे काय दिसतंय ते. आता छानपैकी मी आडातून पाणी ओढून घेते. हां, पण एक दाखवते हा तुम्हाला आड किती खोल आहे ते बघा तुम्ही. आणि आमच्या कार्तिकची तर पहिले मी यांच्याकडनं कटिंग करून घेणार आहे. त्यासोबत यांचा पण मी नंबर लावलेला आहे आणि राहिलेला रुद्र देखील येथे नंबरसाठी उभा आहे. एनिवे जस्ट जोक, मुलांसाठी काहीतरी चालू आहे मस्ती आमची. लोहार, नाभिक, शिंपी, परीट असे सर्व चित्र येथे त्यांनी खूप सुंदर साकारलेले आहे. आणि चला इथे आता मस्त छान असा मुलांचा फेवरेट पार्ट आलेला आहे. तो आहे ॲडव्हेंचर पार्क प्लस गेम झोन देखील. इथे छोटे मोठे सर्व लोक एन्जॉय करू शकतात. लहान मुलांसाठी देखील मध्ये आपले छोट्या छोट्या गेम आहेत. त्यानंतर ह्या बाकीच्या देखील राईड येते आहे आणि मुलं मस्तपैकी आमचे एन्जॉय करतायत. मला पण करायचं होतं पण मला व्हिडिओ क्लिप काढायची होती त्यामुळे मी मागे थांबलेली आहे. आणि आता सध्या अशी ऑफर चालू होती की गावागावाकडे त्यांनी त्यांचे पासेस दिलेले होते त्यामुळे फ्री एंट्री ठेवलेली होती. पण मात्र ॲडव्हेंचर पार्कसाठी आम्ही पैसे पे केलेले आहेत. 100 रुपये पर पर्सन प्रमाणे येथे मुलांनी गेमचा आनंद घेतलेला आहे. लगता है आजकल दौर अपना आएगा यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा है जुनू सा सीने में है जुनू सा सीने में है जुनू सा सीने में. थोड़ा बन के पागल खुद में तू खो जा. तू जी ले सारा खुद के लिए तू भूल भी जा सारा जहां. तू जी ले सारा खुद के लिए तू भूल भी जा
आणि गेम तर येथे आहेच, पण त्यासोबत इथे मिसळ देखील अवेलेबल आहे. त्या सेक्शनला पण मिसळ आहे, इकडे देखील मिसळ आहे आणि त्यासोबत इथे चॉकलेटचे फॅक्टरी देखील आहेत. पावसामुळे त्या जरा सध्या बंद केलेल्या आहे, पण रोज त्यांचे येथे चॉकलेट्स बनवण्याचे काम सुरूच असते. त्यानंतर मेन पार्ट जो आहे आजचा ते आहे इतके छान असे बैल त्यांनी येथे ठेवले. बैलांचे खूप सारे प्रकार इथे आहेत. तर त्यासोबत आता गायींचे देखील इथे खूप प्रकार आहेत. अगोदर आपण ह्या सेक्शनला जाणार आहेत. इथे बोड्याचे जे मुखवटे असतात त्याचे सर्व प्रकार त्यांनी इथे लावलेले आहेत. अजूनही काही खेडेगावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोहडा हा उत्सव साजरा केला जातो आणि त्या बोहड्यामध्ये हे सर्व प्रकारचे मुखवटे बघायला भेटतात. त्यांनी सर्व मुखवट्यांची मांडणी खूप सुंदर स्वरूपात येथे केलेली आहे. तसेच आमच्या जवळ देखील एक गाव आहे जानोरी म्हणून, तेथे देखील बोहडा खूप उत्साहाने साजरा होतो. तेथे देखील आम्ही हे बघितलेलं आहे. खूप पारंपरिक जुन्या वस्तू येथे त्यांनी ठेवलेल्या आहे. आता येथे काऊ म्युझियम म्हणून आहे. येथे सर्व गायींचे प्रकार त्यांनी लावलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. इथून एंट्री आपण मारत आहोत. चप्पल काढायला लागणार आहे. गायींच्या सर्व जाती, त्यांचे नाव, त्यांच्याविषयी माहिती सर्व त्यांनी प्रॉपर इथे दिलेली आहे. ती किती लिटर दूध देते वगैरे सर्व त्यांनी डिटेल्स इथं दिलेले आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला देखील खूप सारी माहिती येथे मिळते. ही आहे खिल्लारी. कामधेनू, त्यासोबत त्यांचे छोटे छोटे वासरू देखील त्यांच्यासोबत आहेत. तसेच गाईच्या शेणाचा, गोमूत्राचा, दह्याचा यापासून काय फायदा असतो, कसा वापर केला जातो याची देखील डिटेल त्यांनी पूर्ण दिलेली आहे. ही गीर गाय, अतिशय हेल्दी दूध ह्या गाईचे असते. भारी ना? ए टिंगू मिंगू. असं उचलून घेऊ वाटलं. उचल कॉन्क्रीज, ये शिंग आहे ते शिंगा मारू नको. किती प्रकारच्या गायी बघा, बघू शकता तुम्ही. प्रत्येक गायींचा प्रकार, तिचं रंग रूप बघू शकता तुम्ही. देवणी, त्यानंतर राठी. बौद्ध प्रांतातील ही गाय विविध हवामानात पाळता येते. ही आहे रेड सिंधी, लाल कंधारी. त्यानंतर हे बघा किती सुंदर असं छोटे छोटे त्यांनी शेत देखील इथे साकारलेले आहे. ओंगोल नावाचा हा गाईचा प्रकार आहे. म्हणजे जात आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यामधील ओंगोल तालुक्यातील मूळ स्थान. शेती कामासाठी तसेच उत्पादनासाठी उत्कृष्ट गोवंश. एका गीतातील सरासरी 1000 लिटर दूध उत्पादन ह्या गाईचं असतं. हुबेहूब सर्व गायींच्या जाती यांनी येथे उभे केलेले आहे. कोणी म्हणणारच नाही की ह्या नकली आहेत म्हणून. ह्या एकदम ओरिजिनल सारख्याच दिसत आहेत. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे.
आणि पूर्ण खेडेगावाची लाईफ आज अनुभवायला भेटते. आम्ही पण एका खेडेगावात राहतो, पण खूप अशा गोष्टी आहे की त्या आता बघायला भेटत नाही. ट्रॅक्टर घरचे असून आपण कधी ट्रॅक्टरमध्ये बसत नाही, पण इथे सर्व गोष्टींचा आनंद आज आम्ही घेत आहोत आणि आम्हाला खरंच खूप अभिमान आहे. आम्ही एका खेडेगावात राहतो आणि बघा या बैलांच्या जोड्या पण एवढ्या सुंदर त्यांनी येथे उभ्या केलेल्या आहे. गाव माझे, गाव माझे. हे बघा आपले वासुदेव हे पहिले सकाळी रोज उठवायला यायचे, पण आता कोण वासुदेव काय वासुदेव हे पण मुलांना माहीत नाहीये. आणि मुलांसारखे आम्ही देखील आज लहान झालेलो आहोत. चला, आयुष्य आहे खूप छोटं आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीने जगलंच पाहिजे. आणि आमची स्वारी निघालेली आता जीप राईड कडे. यारो जी भर के जीले पल लगता है आजकल दौर अपना आएगा. यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा. यारो जी भर के जीले पल लगता है आजकल दौर अपना आएगा. यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा. है जुनू सा सीने में. आता आम्ही मस्त पैकी राईड मारून आलेलो आहे. खूप मजा आली. छोटी राईड होती, खूप मजा केली. एकच नंबर काजू बदाम आलेला आमचं. आपण खूप साऱ्या गायींचे बैलांच्या जाती बघितल्या. त्याचसोबत शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या यांच्या देखील खूप जाती त्यांनी इथे उभ्या केलेल्या आहे. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली
आभाळाच्या मायेखाली तू पंखों को खोल के हवा में उड़ जा, चला है जिस भी ओर तू तेरी ओर मुड़ जा, थोड़ा बन के पागल खुद में तू खो जा, तू जी ले सारा खुद के लिए, तू भूल भी जा सारा जहां, तू जी ले सारा खुद के लिए, तू भूल भी जा बाकी जहां। उदास सा ये मन रहता जो तेरा। अशा प्रकारे आम्ही कमी वेळात खूप सारा एन्जॉय केला आणि टायमिंग लिमिट होतं आणि त्यात आम्ही उशिरा पण आलेलो आणि वरतून पाऊस पण चालू, पण चला आम्ही थोड्या याच्यात खूप एन्जॉय केला. तर हा होता आजचा ब्लॉग. बाय, टेक केअर, लिव्ह, लव्ह अँड लव्ह. अब इसमें तू दे पना फैला के बाहें तू अपना ले ये हवा. आणि तुम्ही देखील ह्या प्लेसला एक दिवस वेळेत वेळ काढून नक्की भेट द्या, कारण खूप सुंदर यांचे दोन्ही पण ठिकाणचे प्रोजेक्ट आहे. खूप छान बघायला भेटतं, शिकायला भेटतं. तू भूल भी जा बाकी जहां. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव.